आज गडचिरोलीमध्ये नक्षलवादी भूपती आत्मसमर्पण करणार आहे आणि भूपतीसह 60 नक्षलवादी आज गडचिरोली पोलिसांना शरण येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हे आत्मसमर्पण होणार आहे। गेल्या 45 वर्षांपासून गडचिरोली भागामध्ये भूपतीची दहशत होती आणि या दहशतीचा आता अंत होणार आहे। गडचिरोली भयमुक्त होण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे। भूपतीसह 60 नक्षलवादी आज आत्मसमर्पण करणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा कार्यक्रम होणार आहे। 45 वर्षांपासूनच्या दहशतीचा आज अशा प्रकारे अंत होणार आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत गडचिरोलीमधून। जाणून घेऊया काय सगळं या संदर्भातलं वातावरण आहे। आशिष, आज एक महत्त्वाची घडामोड आहे, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती गडचिरोलीमध्ये असणार आहे, आत्मसमर्पण होणार आहे आणि 60 जण आत्मसमर्पण करणार आहेत। कसा हा सगळा कार्यक्रम असणार आहे? निश्चितपणे आज गडचिरोलीमध्ये हा सोहळा अगदी काही वेळातच होऊ घातलेला आहे। मंचावर थोड्या वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत आणि 45 वर्ष जी आहे या भागामध्ये, दंडकारण्य भागामध्ये जी काही दहशत होती भूपती आणि त्यांच्या साथीदाराची, ती समाप्त होण्याची आता वाटचाल सुरुवात झालेली आहे। भूपती त्याच्या 60 साथीदारांसह गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयातल्या या मंचावर आपल्या शस्त्रांसह साथीदारांसह आत्मसमर्पण करणार आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हा सोहळा सुरुवात होत आहे आणि याच्यामुळे हा जो संपूर्ण सोहळा आहे या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत। राज्याच्या पोलिसांच्या नक्षल विरोधी अभियानाचे सर्वोच्च अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी म्हणून गडचिरोलीकर देखील येत आहेत। या जिल्ह्यानं आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यानं हिंसक आंदोलनं, हिंसक चळवळी देखील बघितल्या आहेत आणि त्याच्यामुळे आजचा जो प्रसंग आहे भूपतीचा हा अत्यंत महत्त्वाचा घटना देखील ठरणार आहे। अगदी आशिष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। जरूर आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आशिष अंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।